मध्ये इतरही पदाधिकारी उपस्थित आहेत की आपणही पुढे यावं. श्रीकृष्णाची मूर्ती देऊन आपण आमदार साहेबांचा सत्कार या मुख्य मंचावरती संपन्न करत आहोत. दुसरी गावाचा महेंद्र थोरवे नावाचा दुसरी गावाचा महेंद्र थोरवे नावाचा शिवसैनिक संघ मनान लई दिलवाला शिवसैनिक संघ मनान लई दिलवाला असा 40 नंबर वाला तो रायगड. डीजे मी विनंती करतोय सर्वांना आपण थोडे मागे थांबा आणि आमदार साहेबांना विनंती करतोय की आपण थोडं पुढे यावं. कॅमेरा बंद. मी म्हणणार नाही जल्दी फोकस करो कारण ऑलरेडी ते फोकसमध्येच आहेत. मुख्यमंत्री साहेबांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. खरं तर आमदार साहेब पहिल्यांदा या जनतेच्या वतीनं मी तुमचे आभार व्यक्त करतो की अशी दहीहंडी खेळण्यासाठी नाही तर पाण्यासाठी आम्हाला ठाणे आणि मुंबईला जावं लागायचं. माझे बाबा सकाळीच गेलेत. तिकडून फोन केला, त्यांनी सांगितलं मला ठाऊक असतं की एवढी मोठी होणार आहे तर मी ठाण्याला गेलो नसतो. म्हणून एकदा जोरदार आमदार साहेबांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. इतक्या मोठ्या दहीहंडीचं आयोजन तुम्ही केलेलं आहे, तुमचे मनापासून आभार. काय म्हणाल, जे प्रेम तुम्हाला जनतेचं लाभतं. खरं तर तुम्ही नेहमीच म्हणता की जनता मायबाप माझ्या पाठीशी उभी आहे ना, मला हरवण्याची धमक आहे कोणाची. आता पुढचं जे काही आहे ते तुम्हीच मनोगत व्यक्त करावं. हॅलो हॅलो दादाचा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. आज संपूर्ण देशभरामध्ये भारतीय परंपरेनुसार संस्कृतीनुसार सुरू असणारा हा दहीहंडी उत्सव आपण सारेजण पाहतात. आज संपूर्ण कर्जत मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि शिवसेना कर्जत शहर यांच्या वतीने आयोजित हा भव्य दिव्य असा दहीहंडी उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. आणि त्या निमित्ताने उपस्थित सर्व माझे व्यासपीठावर शिवसेनेचे सर्व शिलेदार, जिल्हा प्रमुख आणि आमचे सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्व गोविंदा पथकांचं या ठिकाणी मनापासून आपण या दहीहंडी उत्सवात आपण सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने सुंदर असा कर्जत शहराचा हा दहीहंडी उत्सव आपण सारेजण मोठ्या संख्येने कर्जतकर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे या दहीहंडी उत्सवामध्ये दिवसेंदिवस आपण दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे. सर्व कर्जतकर मोठ्या उत्साहाने आपण कर्जतचे माझे सारे तरुण मोठ्या संख्येने आपण सहभागी होत आहेत. खरं तर राज्यामध्ये शिवसेना प्रणित शिंदे सरकार आलं आणि या सरकारच्या माध्यमातून आपण सारेजण पाहताय की दहीहंडी उत्सवामध्ये जे दहीहंडी पथक त्या ठिकाणी जखमी होत होते आणि त्यांच्यावर राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही त्या ठिकाणी मदतीचा हात सरकारच्या माध्यमातून मधल्या काळामध्ये मिळत नव्हता. परंतु मला सांगायला अभिमान वाटतोय की राज्यामध्ये शिंदे सरकार आलं आणि त्याच वेळेस तात्काळ गोविंदा पथकांना विमा घोषित केला आणि खऱ्या अर्थाने गोविंदा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा या दृष्टीने सरकारची पावले उचलली गेली. आणि म्हणून आज आपण पाहताय की संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात
गोविंदा उत्सव हा मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव हा साजरा केला जात आहे. आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, आज कर्जत, खोपोली, पनवेल आपण सर्वीकडे पाहताय की मोठ्या उत्साहात या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. मोठ्या प्रमाणात आपण सारेजण या भारतीय संस्कृतीच्या सणाला आपण सारेजणी प्राधान्य दिलेलं आहे. मी मनापासून साऱ्या गोविंदा पथकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, आपल्याला प्रोत्साहित करतो की दिवसेंदिवस दरवर्षीप्रमाणे कर्जतचा हा दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी साजरा होत आहे. मी खरं तर माझ्या शिवसेनेच्या कर्जत शहरातील सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने गोविंदा पथक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. मी मनापासून साऱ्यांचं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. पुन्हा एकदा साऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद हॅलो आमदार हॅलो साहेब. राजाभाऊ हॅलो चेक हॅलो. इथे साहेबांसाठी दादा एक मिनिट. राजाभाऊला जागा द्या. थोरवे साहेब पुन्हा एकदा आमदार पाहिजेत का?